हे मतदार 10 ते 15% मतदार यादीत टोटल पैकी कमी करण्यात आले. मला विश्वास आहे की महाराष्ट्रात पश्चिम बंगाल निवडणूक नंतर काही आठवड्यांनी तयार सुरू होणार. सध्या प्री एसआयआर पूर्वती ऍक्टिव्हिटी सुरू आहे. महाराष्ट्रात 50 लाख बोगस बनावट फसवे मतदार यादीत घुसखोर आहे. जे महाराष्ट्रात गेले 20 वर्षांनी तयार होत आहे. या 20 वर्षात जर आकडे पाहिले तर तुम्हारे 50 विधानसभा 288 पैकी 50 विधानसभेत मुस्लिम मतदार दुप्पट किंवा तिप्पट झालेले आहे. 50 विधानसभेत मी असे विधानसभा सांगतोय की तिथे 30-40 हजार पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहे. जे 2002 मध्ये 30-40 हजार होते त्या आता 80,000 ते 1 लाख, दुप्पट ते तिप्पट. धुळ्यातच बघा 40,000 होते 1,15,000 ते तिप्पट झाले. हिंदू मतदार जो आहे हे संबंध महाराष्ट्रात किंवा या 50 विधानसभा क्षेत्रात ही नैसर्गिक वाढ असते. ही 20 कमी 18 वर्षाचे होणार तर 20 वर्षात 20% वाढ. काही मायग्रंट बाहेरून आलेले तर तिथे जरा जास्त वाढ. ही फार मोठी चिंतेची बाब आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे पण ही माहिती आणि आकडे दिले आहेत. एवढे मुस्लिम मतदार हे महाराष्ट्रात बाहेरून महाराष्ट्रात आले. नैसर्गिक वाढ फक्त 20% असली पाहिजे. आपण मुंबई पासून सुरुवात करू. मी काही देतो 50 द्यायला बसलं. मुंबईत मालवणी मलाड, मानखुर्द, अणुशक्तीनगर, कुर्ला, चांदिवली, पुढे जाऊ मीरा रोड भागात नया नगर परिसर आहे. मुंब्रा विधानसभा मध्ये 2,81,000 मतदार 2009 मध्ये होते. आता 4,87,000 झाले आणि जी 2,06,000 वाढ झाली त्यांना 80,80,000 मुस्लिम आहे. मग मालेगाव, धुळे, संभाजीनगर पूर्व, अकोला पश्चिम, अमरावती, सिल्लोड, भिवंडी, चिखली